खूप सारे व्हिडिओ तुम्ही बघितले असतील, तर मी असं नवीन काय सांगणार आहे. मुळात हा कोणताही आजार नाही, हे फक्त एक लक्षण आहे. भरपूर पाणी पित जा. पाणी न पिल्यामुळे असं होतं. पोट साफ न होण्याची, संडासला खडा होण्याची समस्या प्रत्येकालाच आयुष्यात कधी ना कधी जाणवलेली असते. याच्या काही जणांना हा त्रास कायमस्वरूपी असतो. आतापर्यंत तुम्ही ह्या विषयावरती पुष्कळ व्हिडिओ बघितले असतील, काही जणांनी सल्ले दिले असतील, ते ऐकून तुम्ही काही उपाय केले असतील, एखादं चूर्ण खात असाल, काही औषधं घेत असाल, तर ही औषधं किंवा चूर्ण किती काळ घेत राहणार आहात. तर आज आपण चर्चा करणार आहोत याची आहेत याचं मूळ कारण कशामध्ये दडलेलं आहे आणि ते कारण जर आपण दूर केलं तर आपण स्वतःच आपल्या आहारामध्ये काही बदल करून, काही पदार्थांचा वापर करून आपली दिनचर्या बदलून रोजच्या रोज आपलं पोट साफ ठेवू शकतो. एक पेशंटचा अनुभव सांगते. 35ची बाई माझ्याकडे आली आणि तिला कॉन्स्टिपेशनचा, बद्धकोष्ठतेचा त्रास होत होता. हे लक्षण तिला 1-2 वर्षापासून सुरू झालं होतं. मी तिच्या आहाराविषयी चौकशी केली. आहार संपूर्ण चौरस होता. भाज्या, फळं यांचं सेवन होतं. जंक फूड, फास्ट फूड असलं काहीही ती खात नव्हती आणि तरी देखील तिला हा त्रास होता. मग मी थोडंसं दिनचर्येविषयी विचारलं तर तिने सांगितलं की सकाळी लवकर मुलं आणि नवरा दोघेही बाहेर पडतात घरातून, त्यामुळे मला डबा करावा लागतो, स्वयंपाक करावा लागतो. मी उठलं की कामाला लागते. मग कामाच्या गडबडीत मला दुसऱ्या कुठल्याही गोष्टी सुचत नाहीत. मी तिला विचारलं, सकाळी उठल्यावरती मलाची संवेदना होते का, मलाचा वेग येतो का? तर ती म्हणाली की हो, मला जाणवतं, पण मला वेळ नसल्यामुळे मी गडबडीत जात नाही. सगळी घरातून बाहेर पडल्यावर मी निवांत जाते. आता तुम्ही मला सांगा की एखाद्या मित्राने जर आपल्याला हाक मारली किंवा मैत्रिणीने हाक मारली आणि आपण गेलो नाही, तर तो मित्र किंवा मैत्रीण किती काळ आपल्यासाठी थांबून राहील? ते जाणारच ना. तसंच ही शरीराची संवेदना सुद्धा किती काळ थांबून राहील? तर ह्या महिलेला कॉन्स्टिपेशनचा त्रास होण्याचं कारण असं होतं की ज्या वेळेला तिला तिच्या शरीराची संवेदना होत होती, त्यावेळेला ती स्टूल पास करण्यासाठी जात नव्हती. आणि मुलं नवरा गेल्यानंतर निवांत झालं तरी पण शरीराची संवेदना व्हायला पाहिजे ना त्यावेळेला. तर हे असं वारंवार घडत गेल्यामुळे त्या महिलेला कॉन्स्टिपेशनचा किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास सुरू झाला होता. तर अशा वेळी ह्याच्यावर उपचार काय करायचा? तर तिच्या शरीराची जी काही बिघडलेली भट्टी आहे ती पहिल्यांदा औषधांनी पूर्ववत करायची आणि त्यानंतर तिने थोडंसं लवकर उठून आपल्या शरीराच्या हाकेला आधी प्रतिसाद द्यायचा आणि मग आपल्या दैनंदिन कामांना सुरुवात करायची. म्हणजे ह्याचं कारण जे आहे ते आपण दूर करावं लागेल. फक्त काही चूर्ण किंवा गोळ्या देऊन तिने जर दिनचर्या आहे तशीच ठेवली, आपल्या वागण्यात बदल केला नाही, तर कॉन्स्टिपेशन दूर होणार नाही. तर आपल्याला पहिला नियम कळला कोणता? शरीराच्या संवेदनांना आपण ओ दिली पाहिजे. जेव्हा मलाचा वेग येईल त्यावेळेला मलप्रवृत्तीसाठी गेलं पाहिजे. नमस्कार, मी डॉक्टर दीपाली घाडगे, श्री निरामय आयुर्वेद या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत. आता पुढचे 2 साधे सोपे नियम पाहण्याआधी आपण बद्धकोष्ठता किंवा कॉन्स्टिपेशन म्हणजे नक्की काय याचा विचार करूया. तसं पाहायला गेलं तर रोजच्या रोज सकाळी शौचप्रवृत्ती होणे ही खूप नैसर्गिक गोष्ट आहे. याला कुठल्याही औषधांची, कुठल्याही बाह्य उपचारांची काहीही गरज नाही. शौचानंदम परमानंदम म्हणजे जर सकाळी उठल्याबरोबर आपलं पोट सुयोग्य पद्धतीने साफ झालं तर आपलं मन प्रसन्न राहतं, कामामध्ये आपलं लक्ष लागतं, भूक लागते आपल्याला. आणि जर तसं झालं नाही तर दिवसभर चिडचिड होत राहते, कुठल्याही कामात लक्ष लागत नाही, आळस येतो, भूक लागत नाही, अशी लक्षणं दिसतात. पिकू नावाच्या मूव्हीमध्ये अमिताभ बच्चन यांनी असा कॉन्स्टिपेशन असलेला म्हातारा खूप छान रंगवला आहे. किती त्रास होतो जर मलप्रवृत्ती साफ होत नसेल तर, हे त्या मूव्हीमध्ये खूप छान पद्धतीने सांगितलेलं आहे. तर मलबद्धता म्हणजे नेमकं काय? सर्वसामान्य निरोगी व्यक्तीला, व्यवस्थित आहार घेणाऱ्या व्यक्तीला 24 तासातून 1 किंवा 2 वेळा सुलभतेने शौचाला व्हायला पाहिजे. जर तसे होत नसेल, 2-3 दिवसांनी शौचाला होत असेल, ते पण घट्ट मल होत असेल, खडे होत असतील, मलप्रवृत्ती करताना दुखत असेल, किती वेळ जरी बसलं तरी पोट साफ झाल्यासारखं वाटत नसेल, पोटाचं समाधान मिळत नसेल, मलप्रवृत्ती खूप चिकट होत असेल, फ्लश केलं तरी जात नसेल, तर अशा वेळी तुमच्या
पचनक्रियेमध्ये काहीतरी बिघाड झाला आहे आणि तुमची पचनक्रिया सम्यक नाही, तुम्हाला मलबद्धतेचा त्रास आहे असं आपण समजू शकतो. जेव्हा एखादा पेशंट या कारणासाठी आमच्याकडे येतो तेव्हा आधीच तो खूप फिरून आलेला असतो, खूप सारी औषधं त्याने घेऊन बघितलेली असतात, काही आहाराचे प्रयोग करून बघितलेले असतात. तर अशा वेळी त्या व्यक्तीला कॉन्स्टिपेशन कशामुळे होतं, मलबद्धता कशामुळे आहे, या मूळ कारणांचा आपण विचार करायला हवा. आणखी एक गोष्ट, कोणाला संडासला साफ होत नसेल तर सांगितलं जातं तू भरपूर पाणी पीत जा, पाणी पीत नाहीस म्हणून असं होतं. खरंच पाणी न पिल्यामुळे फक्त हा त्रास होतो का? काही वेळेला असं होऊ शकतं, पण प्रत्येक वेळेलाच पाणी न पिणे हे कारण असत नाही. पाणी जेव्हा आपण पितो ते पण पचायला लागतं, त्यासाठी पण काही काळ लागतो आणि भरपूर पाणी पिण्यामुळे दुसरेच कुठले तरी व्याधी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे पाणी कसं प्यायचं ते सुद्धा आपण पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये पाहूया. आयुर्वेदानुसार मलबद्धता होण्याची कारणं 2. कारण अग्नी विकृत झालेला असणे आणि दुसरं कारण आतड्यांमध्ये वात वाढलेला असणे. पहिल्या कारणाविषयी आपण विचार करू. अग्नी म्हणजे काय हे मागच्या एका व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे. थोडक्यात अग्नी म्हणजे आपली पचनशक्ती. ज्या अग्नीमुळे आपल्या अन्नाचं रूपांतर रसरक्त आदी सगळ्या धातूंमध्ये होतं, अन्न व्यवस्थित पचलं जातं, त्यानंतर पेशी निर्माण होतात, हे सगळं कार्य जे आहे ते अग्नीचं आहे. चरकाचार्यांनी सांगितलेलं आहे शांते अग्नौ म्रियते. अग्नीला आयुर्वेदामध्ये फार महत्त्व आहे. जर अग्नी शांत झाला, अग्नी मंद झाला जाते. व्यवहारात पण आपण बघतो की एखादी व्यक्ती अंथरुणाला खिळलेली आहे आणि अशा वेळी जर ती खातपीत असेल तर ती निरोगी होऊन उठून बसते, पण तिची पचनशक्ती अजिबात कमजोर झाली आहे, खाणंपिणं सोडलंय अशा व्यक्तीने, तर ती व्यक्ती मरून जाते. म्हणून अग्नीची रक्षा करणं ही आयुर्वेदामध्ये खूप महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे. जर तुमचा अग्नी प्राकृत असेल, जर अग्नी सम्यक असेल तर तुम्ही आयुष्य तुमचं आनंदाने निरोगीपणे जगू शकता. हा अग्नी विकृत कशामुळे होतो? पहिली गोष्ट आपली बदललेली लाईफस्टाईल, दुसरी गोष्ट आहार विहाराचे आपण पाळत नसलेले नियम आणि तिसरी गोष्ट मानसिक ताणतणाव जो आहे, टेन्शन आहे, त्यामुळे सुद्धा अग्नीवर परिणाम होतो आणि अग्नी विकृत होतो. आपण बघतो की कोणाकोणाला चहा कॉफी सतत प्यायची त्या सवय असते, कोणी कोल्ड्रिंक पित असतं, काही जणांना स्मोकिंगचं ॲडिक्शन असतं. तर या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या कॉन्स्टिपेशन वाढवणाऱ्या आहेत. त्याचबरोबर आपण जंक फूड खातो, फास्ट फूड खातो, हे सगळे मैद्याचे पदार्थ असतात, त्याच्यामध्ये काही मसाले असतात, काही तेलकट पदार्थ असतात, नॉनव्हेजचं प्रमाण कधी कधी जास्त असतं. तर यांचा परिणामसुद्धा अग्नीवर होतो आणि अग्नी तुमचा विकृत होतो, अग्नी मंद होतो आणि त्यामुळे तुम्हाला कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो. बरोबर आयुर्वेदामध्ये एक संकल्पना आहे की विरुद्ध आहार, उदाहरणार्थ दूध मांस एकत्र खाऊ नयेत. म्हणजे थोडक्यात 2 जड पदार्थ, पचायला जड असलेले पदार्थ हे एकत्र खायचे नाहीत. आता कधी कधी खूपसं मेजवाने असतात किंवा काही हॉटेल्समध्ये पण ऑफर असतात की तुम्ही एवढे पैसे भरा आणि तुम्ही सगळं काही खा. तर असं जेव्हा आपण करतो तर त्याच्यामध्ये विरुद्ध आहार होतो. आपण बरेचसे पदार्थ फक्त आपल्याला आवडतात म्हणून किंवा आपल्याला खावेसे वाटतात म्हणून खातो. अशा वेळी आपण पोटाचा विचार करत नाही, अग्नीचा विचार करत नाही. तर या सगळ्या कारणांमुळे अग्नी विकृत होतो. अग्नी विकृत झाला की पचनशक्ती नीट काम करत नाही आणि मल साफ होत नाही. मग अशा वेळेला आपण फक्त एखादं चूर्ण किंवा गोळी घेतली आणि आपलं पोट साफ झालं, त्या दिवशी पुरतं तर ठीक आहे, पण परत जर आपण आहाराची पद्धत आपल्याला आपली अशीच ठेवली तर पुन्हा आपल्याला कॉन्स्टिपेशनचा त्रास होऊ शकतो. म्हणजे हे जे मूळ कारण आहे ते आपण दूर केलं पाहिजे. त्यासाठी आपण आपलं पारंपरिक जेवण घेतलं पाहिजे. महाराष्ट्रीयन लोकांनी चपाती, भात, भाजी, वरण अशा पद्धतीचं, पंजाबी लोकांचं त्यांचं जे असेल ते जेवण, किंवा आपण ज्या प्रांतामध्ये राहतो त्या पद्धतीने आपण आपल्या आहार घेतला पाहिजे. जंक फूडवर जेवताना आपलं लक्ष जे आहे ते जेवणाकडे असलं पाहिजे. सकाळचं जेवण साधारणपणे 12 ते 1च्या दरम्यान, रात्रीचं जेवण 7:30 ते 8:30च्या दरम्यान अशा पद्धतीने आपण घेतलं पाहिजे. हे सगळे आहाराचे जे नियम आहेत ते मी माझ्या एका व्हिडिओमध्ये सांगितले आहेत. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिली आहे, तो तुम्ही पाहू शकता. तर आपला दुसरा नियम झाला की आहार वेळच्या वेळी सुलभपणे पचणारा, साधा आणि हलका असायला हवा. दुसरं कारण आयुर्वेदामध्ये की आतड्यामध्ये वात वाढतो. आता वात पण कशामुळे वाढतो? तर आपण जर आपलं
झोप आणि रात्री जागरण अशी लाईफस्टाईल ठेवली, काही व्यसनं असतील किंवा सतत वडापावसारखं रुक्ष खाणं असेल, आपल्या जेवणामध्ये तुपाचा समावेश अजिबात नसेल, तुपामुळे कोलेस्टेरॉल वाढत नाही, तुम्ही घरी केलेल्या तुपाचा व्यवस्थित विरजण लावून लोणी काढून केलेल्या तुपाचा वापर जर तुमच्या रोजच्या आहारामध्ये केला तर शरीरातील स्निग्धता टिकून राहते, तुमच्या सांध्यांना वंगण मिळतं, त्याचबरोबर कॉन्स्टिपेशन सारखा त्रास सुद्धा आपल्याला होत नाही. तर हे सगळं आपल्या आहारामध्ये नसेल, आपण जास्त एक्झर्शन करत असू, जास्त प्रवास करत असू, तरी देखील आपल्या आतड्यांमध्ये वात वाढतो, मग त्यामुळे सुद्धा आपल्याला कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो. आणखी एक, वृद्धावस्था जी असते, वय वाढलेलं असतं, तेव्हा शरीरामधला नैसर्गिक प्रवृत्तीनुसार शरीरामधला वात वाढतो. मग अशा वेळेला बऱ्याच वृद्ध लोकांना आपण कॉन्स्टिपेशनची समस्या बघतो. तर त्यावेळी अभ्यंग हा एक उपाय असू शकतो. तुम्ही जरी त्वचेवर तेल लावलं तरी पण तुमची आतडी स्निग्ध होऊ शकतात आणि कॉन्स्टिपेशन तुमचं कमी होऊ शकतं, किंवा याच्यासाठीचे जे उपाय आहेत ते आपण पुढे पाहणार आहोत. त्यानंतर आयुर्वेदामध्ये प्रकृतीनुसार कोष्ठ म्हणजे कोठ्याचे प्रकार सांगितले आहेत. आपण व्यवहारात पण बघतो की एखाद्या व्यक्तीला साधं दूध पिलं, बासुंदी खाल्ली तरी संडासला जावं लागतं, 2-3 वेळा पातळ संडासला होतं, आणि एखाद्या व्यक्तीला काहीही खाल्लं तरी काहीच फरक पडत नाही, व्यवस्थित सगळं पचतं. तर वात प्रकृतीचं कोष्ठ जे आहे, कोठा जो आहे तो क्रूर सांगितलेला आहे, म्हणजे स्वभावतच या व्यक्तींना संडासला साफ होत नाही, खडा होण्याची, घट्ट संडासला होण्याची प्रवृत्ती असते. पित्त प्रकृती आहे अशा व्यक्तींना मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की काहीही खाल्लं तरी त्यांचं पोट बिघडतं असं होतं. या उलट कफ प्रकृती जी असते त्या व्यक्तीचं कोष्ठ जे आहे ते सम्यक असतं, म्हणजे कोणताही त्रास न होता अशा व्यक्तींना सुलभपणे शौचालय होतं. मग प्रकृतीनुसार आपलं कोष्ठ ओळखून आपण त्या पद्धतीने आपली दिनचर्या, आपला आहार ठेवला पाहिजे. जसं की वाताचं जर क्रूर कोष्ठ असेल तर त्यांनी स्निग्ध पदार्थ नेहमी सेवन केले पाहिजेत, अभ्यंग नेहमी केलं पाहिजे. असं केल्यानं जी आतडी जी आहे ती मऊ आणि स्निग्ध राहतील आणि त्यांना मलप्रवृत्तीच्या वेळी कोणताही त्रास होणार नाही. आधुनिक शास्त्रानुसार कॉन्स्टिपेशनच्या कारणांमध्ये आपल्या आहारामध्ये फायबरची कमतरता असणे, चोथायुक्त पदार्थ कमी असणे हे एक कारण असतं. काही न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम्स असतील तरी पण कॉन्स्टिपेशन होऊ शकतं. आणि ऑब्स्ट्रक्शन म्हणजे काही वेळेला मूळव्याधामुळे असेल, आतड्यांमध्ये एखादी गाठ आल्यामुळे असेल, कार्सिनोमा म्हणजे कॅन्सरच्या गाठीमुळे असेल, कॉन्स्टिपेशन होऊ शकतं. जर तुम्हाला क्रॉनिक कॉन्स्टिपेशन असेल, अजिबात शौचालय होत नसेल, तर अशावेळी डॉक्टरांकडे जाऊन प्रॉपर तपासणी करून त्याचं निदान काय आहे हे बघणं अतिशय गरजेचं आहे. आता जर चोथायुक्त पदार्थ तुमच्या आहारामध्ये नसतील, आपण जी चपाती करतो किंवा भाकरी करतो त्यावेळी पीठ न चाळता वापरलं तर जो चपाती भाकरीचा कोंडा असेल तो आपल्या पोटात जाईल, त्यामुळे आपल्याला फायबर मिळतील. काही शेंगांच्या भाज्या आहेत जसं घेवडा, गवारी, ह्याच्यामध्ये फायबर आहेत. हे फायबर जे आहेत ते आपल्या शरीरामध्ये पचले जात नाहीत पण चून घेतात आणि त्यामुळे मलाचा एक प्रकारचा बल्क तयार होतो आणि तो शरीरातून बाहेर पडणं सोपं जातं. म्हणजे चोथायुक्त पदार्थ आपल्या शरीरामध्ये असले पाहिजेत. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, भूक लागल्यावर खाल्लं गेलं पाहिजे. उगाचच आवडतंय म्हणून किंवा जिभेला चटक आहे म्हणून खायचं असं करता कामा नये. त्यानंतर आणखी एक मुद्दा, आपल्या शरीरामध्ये वात, पित्त, कफ हे 3 दोष असतात आणि त्यांचा काळ जो आहे तो सांगताना शेवटचा काळ म्हणजे दिवसाचा शेवटचा काळ अर्थात संध्याकाळ, रात्रीचा शेवटचा काळ अर्थात पहाट, ह्यावेळी वात दोषाचं शरीरामध्ये प्राबल्य असतं. म्हणजे काय, जर तुम्ही रात्री शांतपणे व्यवस्थित झोपला असाल तर सकाळी तुम्हाला पोटामध्ये प्रेशर येऊन पहाटे पहाटे जाग येते. म्हणजे हे नॉर्मल प्रवृत्ती मलाची होण्याचा काळ कुठला आहे तर साधारणपणे सकाळी पहाटे 5 ते 7. तर आपण ह्या 5 ते 7 या वेळेमध्ये जर उठलं आणि जर आपण शौचालय गेलं तर मलप्रवृत्ती निश्चितच साफ होऊ शकते. 3 नियम आपण बघितले. पहिला, पुरुष वेगाचं धारण करायचं नाही. मलप्रवृत्तीची संवेदना ज्यावेळी येईल त्यावेळेला मलत्यागासाठी जायचं, संडासला जायचं. दुसरा नियम, आपला जो आहार आहे तो सुलभपणे पचणारा, वेळच्या वेळी घेतलेला आणि
पारंपरिक पद्धतीने केलेला असला पाहिजे. तिसरं म्हणजे पहाटे 5 ते सकाळी 7 या वेळामध्ये उठून शौचाला गेलं पाहिजे, म्हणजे शरीराच्या स्वाभाविक क्रियेनुसार मलप्रवृत्ती साफ होते. हा व्हिडिओ थोडासा मोठा होतोय, त्यामुळे आपण काही आयुर्वेदिक औषधं, त्यानंतर काही योगासनं जी केल्या आणि सर्वात महत्त्वाचं असे काही पदार्थ जे कॉन्स्टिपेशन वाढवतात, मलबद्धता वाढवतात, असे विष्टंभकारक काही जे पदार्थ आहेत त्यांच्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. म्हणजे ते जर तुम्ही टाळलेत तर तुम्हाला मलबद्धतेचा त्रास होणार नाही. आणि आयुर्वेदामधील बस्ती चिकित्सा कॉन्स्टिपेशनसाठी कशा पद्धतीने उपयोगी ठरू शकते याचीही चर्चा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, म्हणजे पुढील व्हिडिओची माहिती तुम्हाला मिळेल. धन्यवाद.